दिनांक 13 मार्च वार बुधवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका। खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राइब करत नाहीत। सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक तुम्हाला रोजची रोज ठळक बातमीची अपडेट जे आहे ते पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या। बटाट्याचे भाव 10 दिवसात झाले दुप्पट। किंमत वाढण्याचे कारण पाहायला गेलं तर सध्या शेतकऱ्यांना त्यांचे पीक मिळवण्याची व विकण्याची जी आहे ती सक्ती नाहीये, त्यामुळे लग्न सराईचा हंगाम सुरू झालेला आहे। होळी आणि रमजान सणांमुळे बटाट्याच्या दरामध्ये वाढ होत आहे। पाहायला गेलं तर आता सध्याला कांदा आणि लसूणच्या वाढलेल्या भावातून जनतेला पूर्ण दिलासा मिळालेला नाहीये, मात्र याच दरम्यान बटाट्याचे भावही गगनाला भिडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे व सध्या खूप साऱ्या बाजार समित्यांमध्ये बटाट्याला चांगला बाजारभाव मिळतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। मोफत वीज योजनेची अंमलबजावणी करा। फडणवीस रूफटॉप सोलर योजनेसाठी 78,000 रुपयांचे अनुदान। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत घराच्या छपरावर रूमटॉप सोलर सिस्टीम जी आहे ती बसवून 300 युनिट पर्यंत मोफत वीज जी आहे ती शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी 78,000 रुपयांपर्यंतचे अनुदान केंद्राकडून मिळत असून अधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय ओंडकर यांनी केलेले आहे। तसेच पाहायला गेलं तर केंद्र सरकारकडून वीज ग्राहकाला 1 किलोवॅटसाठी 30,000 रुपये, 2 किलोवॅटसाठी 60,000 रुपये व 3 किलोवॅटसाठी 78,000 रुपये अनुदान थेट मिळते। सध्याला जर पाहायला गेलं तर अशा प्रकारची बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे। रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवरही भाव वाढेना। गेल्या वर्षाच्या तुलनेत निम्मे भाव। यंदा क्षेत्र वाढले पण केळीला उठाव नाही। भाव पडल्याने शेतकरी झाले हवालदिल। सध्या पाहायला गेलंच तर जिल्ह्यात केळीचे क्षेत्र झपाट्याने वाढलेले आहे। गेल्या 2 वर्षापासून केळीला 2 ते 3,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने यंदाही तीच परिस्थिती राहील अशी अपेक्षा असताना यंदा ऐन महाशिवरात्री व रमजान महिन्याच्या काळातच केळीचे भाव पडलेले आहेत। त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून नाराजीचे वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच येणार आहेत। त्यापूर्वी कापूस दराबाबत अपडेट पाहूयात। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। सध्या पाहायला गेलं तर मानवत या ठिकाणी कापसाला 7,905 रुपयांचा बाजारभाव आपल्याला मिळतानाचं पाहायला मिळत आहे। जर पाहायला गेलं तर आता कापूस दरामध्ये आपल्याला काही बाजार समित्यांमध्ये चांगली सुधारणा देखील पाहायला मिळत आहे। आज पाहायला जर गेलं तर मानवत या ठिकाणी आपल्याला 50 रुपयांची घट जी आहे ती कापूस दरामध्ये पाहायला मिळालेली आहे। परंतु येत्या काळामध्ये जर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर आपल्याला अजून जे आहे ते कापूस दरामध्ये थोडीफार वाढ पाहायला मिळू शकते असं जे आहे ते तज्ञांचं मत आहे। सध्या जे आहे ते 7,905 रुपयांचा भाव मानवत या ठिकाणी मिळत आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आता नुकसान भरपाई आली। 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट खात्यात लाभ मिळणार। जून जुलै 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिकांचे शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते। तसेच पाहायला गेलं तर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते। नुकसान भरपाई आलेली आहे। 11 जिल्ह्याचा शासन निर्णय जर पाहायला गेला तर महसूल वन विभाग क्रमांक CALS 2022 प्रकल्प क्रमांक जर आपण पाहायला गेलं तर दिनांक 27/3/2023 अन्यव्यय, अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता व इतर नुकसानीकरिता बाधितांना मदत जी आहे ती प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे। आता म्हणा गेलं तर शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल। राज्यामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये घसरण। शेतकऱ्यांच्या पिकाला मिळत नाहीये बाजारभाव। सोयाबीन दर वाढीची शक्यता सध्या दिसत नसल्याने आजवर साठवून ठेवलेले बरेच सोयाबीन आता विक्रीसाठी येऊ लागलेले आहे। यामुळे बाजार समित्यात सोयाबीन आवकेत वाढ दिसून येत आहे। सध्या पाहायला गेलं तर
अकोला या ठिकाणी तब्बल 4,000 क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची विक्री झाली. सरासरी दर 4,300 रुपयांच्या आतच मिळालेला आहे. जर पाहायला गेलंच तर या हंगामातील सोयाबीनला सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला दर मिळालेला नाहीये. निदान फेब्रुवारी-मार्च मध्ये दर वाढतील या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी खेडा खरेदी करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करून ठेवलेली होती. तसेच पाहायला गेलं तर दरवाढ होण्याची कुठलीही शक्यता आता दिसत नसल्याने आता हा माल विक्रीसाठी बाहेर निघू जे आहे ते लागलेला आहे. सध्या पाहायला गेलं तर सोयाबीनला आता खूप कमी दरही आपल्याला मिळतानाच दिसत आहे. नुकसान भरपाईबाबत मोठी बातमी. जून ते जुलै 2023 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या व शेत जमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भातील क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिकांच्या जे आहे ते नुकसान झालेले आहे. सध्या जर पाहायला गेलं तर 71,77,01,000 जे आहे ते फक्त इतका जे आहे ते आपल्याला किंमत जे आहे ते सध्या पाहायला मिळत आहे व लवकरच आता शेतकऱ्यांना मदत मिळेल असंही आपल्याला माहिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. उन्हाळ्या कांद्याला मिळतोय चांगला बाजारभाव. पहिल्या टप्प्यातील उन्हाळ कांदा काढणीला झाली सुरुवात. शेतकऱ्यांची चांगलीच लगबग. जर पाहायला गेलं तर सध्या उन्हाळ कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने काढणीला चांगलाच वेग आलेला आहे. कांदा शेतकरी विकताना जे आहे ते दिसत आहेत. आता जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी पहिल्या टप्प्यातील उन्हाळ कांदा काढणीला सुरुवात झाल्याने निळक बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक होत आहे. आता कळवण तालुक्यातील पीळ जर पाहायलाच गेलं तर पिळकोससह परिसरातील रब्बी हंगामातील पहिल्या टप्प्यातील उन्हाळ कांदा काढणीला सुरुवात झालेली आहे. तसेच परिसरातील खरीपाच्या लाल कांद्याच्या काढणीला देखील पूर्णच संपली असताना काढणीत केलेल्या उन्हाळा कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने काढणी केलेला कांदा शेतकरी विकताना दिसून येत आहेत. सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये भरपूर ठिकाणी उन्हाळ कांद्याला जे आहे ते चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळत आहे व आता जे आहे ते पाहायला गेलं पावसाळी कांदा जर पाहायला गेलं तर खूप कमी दराने विकला जात आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अजून एक दिलासादायक देखील बातमी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यापूर्वी आपण ज्वारी व हरभऱ्याचे बाजारभाव पाहूयात. ज्वारीला जळगाव या ठिकाणी 2,400 रुपयांचा कमीत कमी दर तर जास्तीत जास्त 3,300 तसेच सरासरी दर पाहायला गेलं तर 3,000 रुपयांचा मिळत आहे व हरभऱ्याला जळगाव या ठिकाणी कमीत कमी बाजारभाव 5,255 रुपयांचा आहे तर जास्तीत जास्त 5,500 तर सरासरी दर 5,500च पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आवक 185 क्विंटलची आलेली होती तर जळगाव या ठिकाणी ज्वारीची आवक 919 क्विंटलची आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजीपाल्यासह फळ पिकांचे वाढणार आता दर. देशातील भाजीपाला फळे उत्पादन घटणार. हंगामातील पहिला सुधारित अंदाज. बटाटा उत्पादनही झाले कमी. देशातील फळे आणि भाजीपाला उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा चालू हंगामात 2 लाख टनांनी जे आहे ते कमी राहून 3,552 लाख टनावर स्थिरावण्याचा अंदाज आहे. तर यंदा देशातील कांदा उत्पादन 15.56 लाख टनांनी घटेल. तसेच टोमॅटो उत्पादन जवळपास 2% तर यंदा वाढण्याचे सरकारने आपल्याला पहिला सुधारित अंदाजात म्हटलेले आहे. तसेच पाहायला गेलं तर कांदा उत्पादनातही आपल्याला मोठ्या प्रमाणात जे आहे ते घट पाहायला मिळू शकते अशा प्रकारे सांगण्यात येत आहे. टोमॅटो उत्पादन वाढीचा अंदाज ही जे आहे ते दिलेला आहे. तर चला पाहूयात फायनान्शियल अपडेट. आपण व्हिडिओच्या शेवटी एक ट्रेडिंग विषय फायनान्शियल स्टॉक मार्केट शेअर मार्केट बाबत एक छोटीशी अपडेट पाहत असतो. तर धातू आणि बँक समभागांमधील विक्रीमुळे सेन्सेक्स घसरला. तर सध्या पाहायला गेलं तर सांगण्यात येत आहे धातू आणि बँक समभागांमधील जे आहे ती विक्रीमुळे सेन्सेक्स घसरलेला आहे. कमजोर जागतिक ट्रेडमध्ये धातू आणि बँक समभागामध्ये जोरदार विक्री झाल्यामुळे